नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की प्रत्येकाचा डॉक्युमेंट डिजिटली व्हेरीफाईड झालेला आहे. तर त्या डॉक्युमेंटवर सिग्नेचर नॉट व्हॅलिड असं जर दिसत असेल तर आपल्याला कसं त्याला व्हेरीफाय करायचं बघूया आपण. तर दोन मेथड सांगणार आहे. पहिलं मेथड आहे, आपण आधी क्रोममध्ये ओपन करून घ्यायचं. ते डिजिटल सिग्नेचर व्हॅलिड नॉट म्हणून दिसेल. तर आधी ओपन करत असताना पासवर्ड मागेल. ज्याचा पासवर्ड जे असतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की जन्मतारीख असतो पॅन कार्डसाठी आणि आधार कार्डसाठी नावाचे पहिले 4 डिजिट कॅपिटल व जन्मवर्ष असतो. तर आपण ॲडोब ॲक्रोबॅट रीडरमध्ये आधी याला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यावर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला. आपण वेबसाईटवरून डाउनलोड केलेली आहे म्हणून ऑथेंटिकेट पॅन कार्ड जे असते त्याला काहीच करायची गरज नाही. हे ॲडोब ॲक्रोबॅट रीडरमध्ये ओपन केलं आणि कम्प्युटर इंटरनेटला कनेक्टेड असेल तर हे डायरेक्ट असं व्हेरीफाईड म्हणून होईल इथे. आपल्याला यावर काहीच करायची गरज नाही. तुम्ही इथं बघू शकता सिग्नेचर व्हॅलिड म्हणून असं दिसत आहे इथं. अशा पद्धतीनं आपण याला कुठल्याही डॉक्युमेंटला व्हॅलिड डिजिटली व्हेरीफाईड करू शकता. आणि दुसरा एक मेथड आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर हे मेथड काम नाही केली तर कशा पद्धतीने डिजिटल सिग्नेचर व्हॅलिड करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला सांगूया.